तू गोरा गोरा दिसायला लागला. गोरा अजून अजून तर आपल्याला लावायचं आहे. थोडस पर्ण काळी माणसं आपण गोरी करतो. हा कृष्णा देवकर मध्ये टॅलेंट आहे. हा कृष्णा देवकर मध्ये टॅलेंट थोडक्यात गेलं रे ते 100% झाला. तुम्हाला पाहिलं म्हणजे ब्लॉकपेक्षा यार या अवकाळी पावसामुळे किती नुकसान आहे पोरांना लोकांचं. बा इकडं सुद्धा गहू आहे बा पुरेपूर नुकसान आहे लोकांचे. द्राक्ष बाग विचार करा पोरांना, तोंडात घास घालायचे पाळी आहे आणि पाऊस येऊ राहिला असा अवकाळी पाऊस. काय करायचं बरोबर का नाही शेतकऱ्यांनी. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. फायनली पोरापुरीनो मी आज 3 दिवसापासून मी 3 दिवसापासून ना तोंडच बंद होत आहे, बोलता सुद्धा येत नव्हतं. आज 3 दिवस झाले फायनली आज बोलू राहिलो, ते पण अटकत. मी काय पराक्रम केला असं माहिती का, गाडीचं ना टरबूज आणलं होतं, ते अर्ध कट केलं, त्याचं एक खप काढली, त्याची बी बाजूला काढली, साल्ट काढून टाकली, ती मिक्सरमध्ये दळलं, त्याचा वाला रस राहतो ना तो काढला. आणि तुम्हाला माहिती असं फ्रीजमध्ये ना आईस क्यूबचा असा एक ट्रे राहतो, त्याच्यामध्ये तो रस वाटला, तो फ्रीजच्या ते आपण बर्फ करतो ना तिथं शिवला आणि बर्फ केला आणि तो खाल्ला. तेवढा ट्रे, त्याच्यावर डायरेक्ट आवाज बंद. तिथं 2-3 दिवस बोलता सुद्धा येत नव्हतं काहीच. माझ्यासमोर खायला ठेवली पण खाता येत नाही, ही कंडिशन झाली होती डायरेक्ट. त्याच्यामुळे 2-3 दिवस ब्लॉग नाही आला. आज पण मी ब्लॉग थोडा कमीच करणार आहे. हा जी एक मी ना आधी रॉक क्लिप काढली, या सरात पोरांनो तोंडी रॉक क्लिप काढेल मी एक ना, ती टाकणार आहे. आणि या ती रॉक क्लिप अशीच एक आहे ना, म्हणजे जस्ट अशीच काढली होती मी, तर ती टाकणार आहे. कारण की का बरं माहिती का, मी असेच भरपूर बिहाइंड द सीन माझ्याकडं राहते, पण मी ते कट करीतो किंवा टाकीत नाही. असंच एक ना मोठं चालू करायला गेलो होतो, पण मग आंब्या खाली तेढ आहे ना कॉक पाहायला जावं लागेल. आणि आता तुम्ही एन्जॉय करा ती रॉक क्लिप. तिच्यामध्ये थोडंसं पर्ण काळी माणसं आपण गोरी करतो. हा कृष्णा देवकर मध्ये टॅलेंट आहे. हा कृष्णा देवकर मध्ये टॅलेंट थोडक्यात गेलं रे ते 100% झाला. तुम्हाला पाहिलं म्हणजे ब्लॉकपेक्षा जास्त भारी ती रॉक क्लिप आहे. जस्ट अशीच काढीत राहतो पोरांनो. माझ्याकडे इतकं बिहाइंड द सीन राहते पण मी टाकीत नाही तशा गोष्टी. तर ठीक आहे, तुम्ही एन्जॉय करा. जस्ट असं बुरकं दिसत असाल आजूबाजूला, त्याचं एक मेन रिझन आहे वातीवरून पक्का झालं आहे. द्राक्ष बागावाल्यांची पूर्णपणे लागलेली आहे. कारण काहींचे खुडणी चालू आहे, काहींचे पाणी चालू आहे. पण मग नुकसान होणार तर भाव तर 100% येणार. म्हणजे हे पिक्चर आता चालू राहील, आता चालायचंच ते. निसर्ग आहे हा पोरांनो, याच्या पुढे काहीच नाही करू शकत. आणि जर पाऊस पडला तर अजूनच वाईट हाल होणार आहे. आमच्याकडे होता त्याच्यामुळे माहिती आहे होईल ज्यावेळेस माहिती. पण आपण पण शेतकरी, तुम्ही पण शेतकरी असा बहुतेक, त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला सपोर्ट करा, नक्की सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईब बटन आहे ना, फक्त ते दाबायचं. आता पाणी 100% जाईल, कारण की ना तिथं ते मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, तिथं भरायचं होतं येवावडमध्ये. मी नाही पाणी टाकलं होतं, त्याच्यावर मी परत आलोच नाही. काय माहिती किती भरलं किती नाही. आणि जर पाऊस झाला तर आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण की आपलं भरायचं ताण हा वाचून जाणार आहे. हा पण त्याच्यामुळे आपण आठवडाभर मोकळं राहू. मी तर म्हणतो यायला पाहिजे, आपला फायदा आहे ना. ठीक आहे. आलो चला भेटू थोडा टाइम ना, मजा का ती रॉक लिपा तर मी खरंच व्हायचं. तुला खरंच गोर व्हायचं, तुला व्हायचंय गोर. मी करतो गोर. ऐक, तिने ना गोर व्हायचं औषध आणली तिने आमच्या. ऑर्डर केलं होतं, लावायचं. पण डायरेक्ट मेकअप सारखे वाट, मेकअप सारखे डायरेक्ट. काय लावायचं का, तुला लावायचं का मेकअप सारखे का? चालेल, पूर्ण डायरेक्ट फेस वॉश सगळं आहे. फेस करून टाकायचं, सगळं पावडर बिवडर पण सगळं बघ का. चालेल, चला घोर करूया आपण. काहीच नाही करायचं, तुला फक्त तोंड धुऊन यायचं, बाईक सगळं मी करेन, गपचूप बसून मी लागेल. चालेल, बंद करते ये चालू राहील. ये जर राहील ना तरी ये होईल, नाही तुम्हाला ते बंद कर पहिले. नको मग नको.
त्यांनी ऑनलाईन मागवले तुला मी फुकट लावून राहिलो काही नको काय काही नको का बरोबर का नाही त्यांनी ऑनलाईन मागवले मी फुकट लावून राहिलो काही नको का नाही हा तोड देऊन ये ना म्हणून नको बोलता येत नाहीये त्याच्यामुळे मी आज ब्लॉग नाही बनवला ही रॉक क्लिप आहे टाकेल का नाही टाकणार ते माहित नाही मग आवाज नीट जातो का नाही पहिले तोंड धुणे ते बाई बादली तोंड धुणे चला आपण इथे आणलेलं मेकअपचं सामान बाहेर काढू यार आवाज सुद्धा नाही निघत ठीक आहे काय म्हणणं कोणीच नाही घरी कोणीच नाही तुला करायचंय का ते करायचंय का लय गार होशील तू डायरेक्ट बदलून जाईल अवला पूर्ण हा मला बोलता नाही येते तरी मी बोल राहिलो विचार कर ऑनलाईन माग तुला करायचंय का नाही हा का नाही हा नाही तर जाऊ दे मग चला आपण हे करू आता गोरा ते नाही त्यात नाही काय ते मम्मीचं डोक्याचं आहे डोक्याचं आहे बस एट बस इकडे सरळ तोंड कर सरळ बाय असं काय म्हणणे त्यावर करायचं सांगित तुला गोरा पैसे सगळं आहे बाय सगळं आहे आपल्या बाय हा हे ऑनलाईन मागेल बाई ये ना ऊन नाही लागत बाकी गार बाई हा आहे ना तुला गोरा पैसे नाही लाग मग घाल करून राहिला अरे तुझ्या पाहिजे किती घार आहे बाई ना ठेवायचं त्याला का कोणाला कळणार आहे तोंड धु रिकम तोंड धुत रिकम वाया जाईल ए त्या पण लावायचं टायमाला लाव थांबतो आधी आपण एक चेहरा क्लीन करू आई काय तोंड मीठ डोळे जा हां घे सोडून अरे तेवढ्या काय होतंय त्या स्प्रेन इकडे लावून मी सामान इकडे तू गोरा दिसायला लागला गोरा अजून तर आपल्याला लावायचं अरे सगळं टोटल सगळं काहीच नको मुख्यासमोर दे तू का लोड घेऊन राहिला पण चांगलं करून राहिलं पाऊस 100% येणार आहे मम्मी त्या गावऱ्यामध्ये घे कारण की विजा सुद्धा कडकडू राहिल्या पाऊस येणार आहे का हा आताशी बरं वाटलंय तोंड येले त्याच्यात चहा पिऊ राहिलो नको पिऊ मजा पिऊच नको नाही थोडा पेतो ना आंबोल मी सगळे 2-3 दिवस पण सकाळी सुद्धा चहा पित नाही बंद आहे बंद सगळं बंद आज माहिती का मी फक्त एक पोळी खाईल आता जेवायचे ना थोडा टायम पोळी एवढा जास्त एवढा चहा पिऊ का तू नाही आणलं का तू नाही आणलं ए आईला चहा आण ना मावळ लक्षात नाही राहिला पाऊस 100% येणार आहे पुरं काळ हाय नाही पाऊस 100% येणार आहे बाय गहू पाहिलं काढायला आला पाऊस आला ना हा नुकसान डायरेक्ट एकदम नुकसान हा चला मीच घेऊन येतो थर्ड टायमाने भेटू आपण गौऱ्या मी म्हणत होतो ना बाई आहे तिथं त्या बाहेर ठेवेल चला मी आलो तो पडला असतं बरोबर ना मी आता आधी बंद करतो तर मी आलो होतो पेटीचं झाकण बंद करायला आणि मोटर बंद करायला कारण की मी म्हटलं होतं ना पाऊस यायला पाहिजे तो पाऊस खरंच आलाय पोरांनो यार या अवकाळी पावसामुळे किती नुकसान आहे पोरांनो लोकांचं बा इकडं सुद्धा गहू आहे
पुरेपूर नुकसान आहे. लोकांचे द्राक्ष बाग, विचार करा पर्यंत तोंडात घास घालायचे पाळी आहे. आणि पाऊस येऊ राहिला असा अवकाळी पाऊस. काय करायचं बरोबर का नाही शेतकऱ्यांनी? काय म्हणणार यार पोरांनो, अवकाळी पावसामुळे विचार करा. पण आपल्याला ठीक आहे, आपल्याला नाही आहे नुकसान, त्याच्यामुळं चालायचं. आता काहींचं नुकसान राहतं, काहींचा फायदा राहतो. शेवटी नशीब जसं त्याचं. चला मोटर बंद झाली, आता घरी जातो. आणि आमची वाली आता गवताची बळबळ निघाला, कारण पाऊस आलाय ना, पावा लागला आता. नाही तर मग वल्ल वल्ल होतो. आता कापावं लागू शकतं आम्हाला पण. विजा सुद्धा आहे, विजा सुद्धा तुम्हाला आवाज येत असेल मोबाईलमध्ये विजांचा पण. मम्मी गावतच काय नियोजन आहे? जाऊ ना मम्मी, फुलवरीच एक वज घेऊन येऊ. हे बाय पडायला लागला पाऊस. हे मध्ये घ्यायचं ना, बोललं म्हणणारच आहे. जे काय गोण्या आहे त्या, बोललं म्हणणारच आहे. हे बाय, आणि या खालच्या आ हे ऑलरेडी वाढले आहे. मी म्हणलो होतो ना गॅस आता भेटणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही तो ब्लॉग पाहिलाच असेल. त्यासाठी आम्ही इथं गावऱ्या थापायला सुद्धा सुरुवात करेल आहे. पण मग ठीक आहे, आमचं धक्ता आहे, एक टायमाचं धक्ता आहे संध्याकाळचं. सकाळी करावंच लागतं, कारण की डबे न्यावं लागतं ना आम्हाला. त्याच्यामुळं बंद केली. आता पावसात मी परत जाऊ का पेटीचं बटन दाबायला? हे बाय ऊस वाढलाय एक तर, पाय माखू राहिले, अजून पाणी पडू राहिलं. मग मी चाल ना, अगं ते झाकेल ना. चाल एक हे घेऊन येऊ, परत यांची बळबळ इकडं काहीच नाही गवत. काहीच तुम्ही ते आपल्याली काळा माणूस गोर करण्याची निंजा टेक्निक पाहिजे असं. काळा माणूस सुद्धा गोर होऊ शकतो. दिस इज द पॉवर ऑफ मेकअप. होऊ शकतं, दिस इज द पॉवर ऑफ मेकअप. चला या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. इथं जर पाहिलं असेल तर लाईक करा, आणि हा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. उद्याकडे गुढीपाडवा आहे, सो आपण पण आपल्याला गुढीपाडवा करू.